मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि आता ही ई-केवायसी सुरू झालेली आहे। आता सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे, तरच तुमचा हप्ता हा चालू राहणार आहे, नाहीतर तुमचा हप्ता हा बंद होईल। यासाठी ही ई-केवायसी अत्यंत गरजेची आहे। तर मित्रांनो, ही ई-केवायसी तुमच्या मोबाईलमधून घरबसल्या करू शकता। मित्रांनो, बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की ही वेबसाईट चालत नाही किंवा OTP येत नाही, तर घाबरू नका। या वेबसाईटवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी सुरू आहे, म्हणून ही वेबसाईट लोड घेत आहे, त्यामुळे OTP येत नाही। 5 ते 10 दिवसानंतर ही ई-केवायसी सुरळीतपणे चालू होईल। यानंतर देखील तुम्ही ई-केवायसी 2 महिन्याच्या आतमध्ये करू शकता, अथवा रात्री 11च्या नंतर ही वेबसाईट चांगली चालते। ई-केवायसी करताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही। मित्रांनो, चला तर मग ही ई-केवायसी कशा प्रकारे करायची याबद्दल A to Z माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in। या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। यानंतर असा इंटरफेस येऊन जाईल। यामध्ये लाडक्या बहिणींचा आधार नंबर येथे टाकून खाली कॅप्चा आहे तसा टाकायचा आहे। यानंतर खाली मी सहमत आहे, OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर पुढे लाडक्या बहिणीच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती OTP पाठवण्यात आलेला आहे, तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे। येथे ही प्रोसेस करत असताना सर्व्हर लोड घेत असेल किंवा OTP येत नसेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करा। हा OTP सबमिट केल्यानंतर हा दुसरा ऑप्शन आलेला आहे, ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर हा टाकायचा आहे। यामध्ये तुमच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं टाका आणि पतीचं नाव असेल तर पतीचं टाका। खाली कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा। यानंतर तुमच्या वडिलांच्या अथवा पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP पाठवला जाईल, तो या ठिकाणी टाकायचा आहे। यानंतर पुढे तुम्ही अर्ज करत असताना जे वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकले ते या ठिकाणी डायरेक्ट येऊन जाईल। यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल। आपली जी काही कास्ट कॅटेगरी असेल ती या ठिकाणी निवडायची आहे। यानंतर पुढे हे 2 प्रश्न विचारले जातील। यामध्ये पहिला प्रश्न नीट वाचायचा आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। या ऑप्शनसाठी होय पर्याय निवडायचा आहे। याचा अर्थ आम्ही निवृत्तीवेतन घेत नाही। यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल। माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे। या ठिकाणी सर्वांनी हा पर्याय होय म्हणून निवडायचा आहे। खाली 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून ती खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। या ठिकाणी टिक करायचे आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपली ई-केवायसी सक्सेसफुल झालेली आहे असं या ठिकाणी दाखवलं जाईल। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने ही केवायसी आपण करू शकता।
मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ज्याचा की तुम्हाला फायदा होईल।